मित्रांनो, या पद्धतीचं उदाहरण सोडवण्यासाठी तांबे आणि जस्त यांचे ए मधील प्रमाण आणि बी मधील प्रमाण या पद्धतीने मांडणी करून घ्या, म्हणजे आपल्याला सोडवताना सोपे जाईल। आता आपल्याला 4 आणि 3 ए मधील जे प्रमाण आहे ते काढून घ्यायचे, म्हणजे एकूण किती प्रमाण आहे। तर 4 आणि 3 बरोबर हे 7 होते, म्हणजेच ए मध्ये एकूण 7 प्रमाण आहे दोन्हीचे, आणि बी मधील दोन्हीचे एकूण प्रमाण हे 14 आहे। आता या 14ला 7 ने भाग द्यायचा आहे। 14 भागिले 7 बरोबर 2। आता हे जे 2 आहे ही आपली जनरल किंमत झाली। आता या जनरल किमतीने आपल्याला ए मधील प्रमाणाला गुणून घ्यायचं आहे। ए मधील प्रमाण तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 4 गुणिले 2 बरोबर 8 आणि 3 गुणिले 2 बरोबर 6। आता ए मधील हे नवीन प्रमाण झाले तांबे व जस्त। ए मधील हे प्रमाण 8 6 झाले, आणि बी मधील हे प्रमाण अगोदरचे जे होते तेच ठेवायचे, ते 9 5 आहे। आता आपल्याला सी मधील प्रमाण तांबे आणि जस्त यांचे प्रमाण काढायचे आहे, म्हणून या दोघांची सरळ बेरीज करून घ्यायची आहे। 8 आणि 9 17, 6 आणि 5 11, म्हणजे सी मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 17 11 होईल।